हे गुलाबजामुन पहा किती रसरशीत आणि असे रवाळ झालेले आहेत. त्यामध्ये अजिबात गाठ राहिलेली नाही. खायला तर अतिशय अप्रतिम आणि रवाळ झालेले आहेत. गुलाबजामुन कधीही तुमचे फसणार नाहीत. तुम्ही या पद्धतीने नक्की करून पहा. पीठ आपल्याला दुधामध्ये भिजवायचे आहे आणि पीठ घट्ट न भिजवता आपल्याला सैलसर भिजवायचे आहे. भिजवताना त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचे आहे. 10 मिनिटे आपल्याला झाकून ठेवायचे आहे आणि त्याचे प्लेन असे गोळे करून साजूक तुपामध्ये मंद आचेवर तळून घ्यायचे आहेत आणि डार्क ब्राऊन कलरवरती आपल्याला हे गुलाबजामुन आहेत ते तळून घ्यायचे आहेत आणि साजूक तुपातले गुलाबजामुन खायला अतिशय चविष्ट लागतात. तुम्ही नक्की करून पहा. आणि आपल्याला पाक करून घ्यायचा आहे. पाक आपल्याला अजिबात घट्ट करायचा नाही, फक्त चिकट होईपर्यंत आपल्याला 1-2-3 मिनटं साखर विरघळली की उकळून घ्यायचं आहे. त्यामध्ये वेलची पूड घालून सर्व गुलाबजामुन तुम्ही त्यामध्ये घाला आणि पहा 1 तासामध्ये खायला तयार होतात.